ढगफुटी सदृश्य पावसाने शेतीचे नुकसान, जनजीवन विस्कळीत. अर्धापूर, मालेगाव, दाभड तिन्ही मंडळात ढगफुटी सदृश्य पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. सांगवी, शेलगाव नदीला पूर आल्याने संपर्क तुटला आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तर अनेक ठिकाणी घरामध्ये पाणी शिरल्याने घरातील धान्य आदींचे नुकसान झाले आहे. पूरपरिस्थितीचा धोका पाहता जिल्हा प्रशासनाकडून तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा प्रशासनाने दिला आहे. अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तालुक्यातील आसना, मेढला नदी यासह अनेक नद्यांना पूर आल्यामुळे नदीकाठील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच अतिवृष्टीमुळे पिकात पाणी साचल्यामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. ढगफुटी सदृश पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. अर्धापूर तालुक्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आल्यामुळे शेत जमीन खरडून गेली आहे. तसेच अनेक पिकात पाणी साचले आहे. अतिवृष्टीच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. अर्धापूर तालुक्यामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस चालू आहे. त्या मुसळधार पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं अर्धापूर तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्यामध्ये गहू, त्यामध्ये सोयाबीन, आता तोंडाला आलेलं पीक म्हणजे सोयाबीन, हळद, कापूस, ऊस, कारण बऱ्याच पिकांचं नुकसान झालेलं आहे. आणि बऱ्याच गावामध्ये पाणी शिरल्यामुळे पूर्ण शेत जमीन पाण्याखाली गेलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं भरपूर अतोनात नुकसान झालेलं आहे. आणि शासनाकडे आमची एवढीच शेतकऱ्यांची एक आशा आहे की त्यांनी पंचनामे तर कालच्या बारीनं काही केलेत, काही केले नाहीत, पण सरसगट कशी मदत शेतकऱ्यांना देता येईल याकडे शासनाने लक्ष दिले पाहिजे. आणि शेतकऱ्याला ताबडतोब लवकरात लवकर मदत कशी मिळावी याकडे लक्ष देऊन शासनाने तत्पर राहिलं पाहिजे. आणि तसेच आपल्या अर्धापूर तालुक्यामध्ये रात्रपासून मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे बऱ्याच गावामध्ये लाईट नाही. त्यामध्ये बऱ्याच गावामध्ये जवळपास संपर्क तुटलेला आहे. आणि हे आमचं सांगवी गाव, या सांगवी गावामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे. आणि ही शाळा बघा, बरेच गावामध्ये पाणी कारण शिरल्यामुळं हे शाळेमध्ये सुद्धा जिल्हा परिषद शाळा आहे, या जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा पाणी भरपूर प्रमाणामध्ये शिरलेलं आहे. आणि सांगवीच्या दोन्ही साईडनं नदी असल्यामुळे ते पाणी केव्हाही कधीही आमच्या गावामध्ये शिरू शकते. याकडे शासनानं लक्ष दिलं पाहिजे. आणि माझी सर्व अर्धापूर तालुक्यातील संबंध शेतकरी बांधवांना व सर्व तालुक्यातील पूर्ण गावातील लोकांना एक विनंती आहे की आपण या पाण्याचा ओघ चालू असताना कोणीही ये-जा करू नये किंवा आपली जनावरं नेण्याचा प्रयत्न करू नये. याच्यामध्ये बरीच जीवितहानी होण्याची शक्यता आहे. आणि आपण बघितलेलं आहे की अगोदरही मागोमाग झालेली आहे जीवितहानी. ती जीवितहानी होऊ नये. सर्व बांधवांना माझी विनंती आहे की आपण हे पाण्याचा ओघ चालू असता कोणीही यामधून येण्याचा प्रयत्न करू नये. आणि याकडे शासनानं पूर्णतः आपलं लक्ष देऊन प्रत्येक गावामध्ये लाईट कशी देता येईल, लाईटचा कारण भरपूर गावामध्ये प्रॉब्लेम आहे. आता त्यासाठी शासनानं लाईट वेळोवेळी द्यावं. आणि शासनाने कशी मदत शेतकऱ्याला ताबडतोब सरसगट पंचनामे न करता कशी मदत करता येईल याकडे सर्वांनी लक्ष द्यावे असे आवाहन मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून सांगवी खुर्द जतन पाटील मुळे यांच्यातर्फे सर्व शासनाला विनंती करतो. आपण लवकरात लवकर शेतकऱ्यांना आपल्या हातून मदत सरसगट व्हावी. आमच्या रात्रपासून लाईन नाही आणि गावात एवढं पाणी आलं आहे की भरपूर ढगफुटी झाल्यासारखं पाणी वाढालं आहे. एकदम स्पीडनं पाणी वाढालं आहे. आणि आमच्या गावात दोन्ही बाजूनं नदी असल्यामुळं गावात पाणी शिरायची क्षमता आहे. त्यासाठी जरा हे शाळेत बी भरपूर पाणी गेलेलं आहे. आणि सोयाबीन तर आमच्या इथं आता काहीच होत नाही. रस्ते बंद झालेले आहेत. आमच्या गावाचा संपर्क तुटलेला आहे. शेती पिकाचे भरपूर नुकसान झालेले आहे. सोयाबीन वगैरे भरपूर गेलेलं आहे. लाईटसुद्धा नाही आज सकाळपासून. त्यामुळे शासनाने याच्याकडे थोडं लवकरात लवकर लक्ष द्यावं. आणि हे शाळेत पण पाणी घुसलेलं आहे. गावाला टेकायला थोडंच बाकी आहे. थोड्या वेळात ते गावाला पण पाणी टेकू शकते. अशी पाण्यात वाढ होत आहे. सत्यापनाचं झालं म्हणा सत्यापनाचं झालं तोंडात लागलेला घास गेला म्हणजे लागल्या होत्या.